ग्रामीण न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। काल संध्याकाळी जिजाऊ संघटनेची भेवंडी लोकसभा क्षेत्र कार्यकर्ता संवाद सभा आयोजित केली होती। त्या सभेमध्ये जवळजवळ 8 ते 10 हजार लोकांची गर्दी पाहायला मिळाली। त्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। त्यावेळी निलेशजी सांबरे साहेब ज्यावेळी भाषण करायला उभे राहिले त्यावेळी मात्र वरुण राजेने हजेरी लावली आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये शुभ संकेत आहेत असे ऐकायला मिळालं। आणि त्यावेळी महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची आठवण झाली, कारण ते सुद्धा अशाच एका निवडणुकांमध्ये ज्यावेळी भाषणाला उभे राहिले त्यावेळी वरुण राजेने हजेरी लावली आणि त्यावेळी निम्म्याहून त्यावेळी त्यांनी विधानसभा जिंकली होती। आणि तो त्यात प्रत्यय एक शुभ संकेत या ठिकाणी निलेशजी सांबरे साहेबांच्या कार्यकर्ता संवादमध्ये पाहायला मिळालं। त्यावेळी त्यांच्या जनादेशचे मुख्य संपादक कैलास बापजी साहेब यांचं सुद्धा तडाखेबाज भाषण ऐकायला मिळालं। शहापूर तालुक्याचे काही पदाधिकारी होते, कोणी विभाग प्रमुख होते, तालुका प्रमुख होते आणि अशा पद्धतीने तिथे कार्यक्रम आयोजित केला होता। आणि ती सभा पाहून सध्या तरी निलेश सांबरे वरचढ आहेत असे चित्र मात्र पाहायला मिळत आहे। ग्रामीण न्यूज रमेश भेरे मुख्य संपादक। फिरत असताना अनेक ठिकाणी खूप अडचणी दिसतात, शहरामध्ये पण आपल्यापेक्षाही भयानक अडचणी दिसतात। परंतु मी काल परत ठरवलं का आपण आता कोणावर टीका करायची, चिखलफेक करायची नाही। चिखलफेक करण्यासाठी पत्रकार मतदार जे आहेत, ज्यांना जे दिसतंय ते मांडतील आणि त्याचा हिशोब माय माऊली जनता देणार आहे। आणि कुठल्या उमेदवारांना जर 7 तारखेपर्यंत अर्ज देऊन चिन्ह घेतलं, खरोखरच कामाबाबत त्यांनी स्वतःचा अभिमान असेल तर मी कुठल्याही उमेदवाराबरोबर लोकांच्या समोर चर्चेसाठी तयार आहे का त्यांनी केलेली कामं काय आहेत आणि मी केलेली कामं काय आहेत या सगळ्याचा उहापोह भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये झाला पाहिजे। सुंदर झाले, पाऊस पडतोय महाराष्ट्राच्या राजकारणात। जेव्हा जेव्हा सभेमध्ये पाऊस पडलाय तेव्हाचा उमेदवार जो विजयीच झालाय, काय सांगाल? ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेव्हा आईच्या गर्भाशयात असलेली भूमी आहे, पवित्र भूमी। या शहापूरचा प्रत्येक व्यक्ती हा देवापेक्षा काही लहान नाही आहे। अर्धा 1% असतात, बाकी 99% माणसं ही खूप देव माणसं आहेत। जर हजारोच्या संख्येने कुठलीही गाडी न पाठवता, कुठलेही आमिष न देताना जेव्हा माय माऊल्या येतात, बांधव येतात, वडीलधारी मंडळ येतात, तेव्हाच विजयाची नांदी झालेली। आणि माझी सुरुवातच मी 28 जानेवारीच्या शहापूर भूमीतूनच वाशिनीतून केलेली आहे। त्या शहापूरच्या भूमीतून विजयाचा नांदी लागलेले आहे। मी कमीत कमी अपक्ष जरी राहिलो तरी 2.5 ते 3 लाख मतांनी विजयी होणार, कारण जिजाऊने गेलं 15 वर्षाचं काम आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये 50,000च्या आसपास लोकांना लाभार्थी आहेत। हे तर फक्त आता 2 वर्षातले लाभार्थी